नमस्कार मंडळी, मी सुचरिता काळे माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 10 भाग आपण ऐकले। 10व्या भागात आपण पाहिले की शीतल आणि शेखर काउन्सिलरकडे गेले होते आणि त्यानंतर अर्पिताने शेखरवर परत आगपाखड सुरू केली होती। पुढे काय होतं बघूया पुढील भागात। पण त्यापूर्वी कादंबरी व वाचन कसं वाटतंय त्याबद्दल अवश्य कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी अवश्य सबस्क्राईब करून घ्या। चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 11वा भाग। आपण काय करून बसलो आहोत। शेखरला हल्ली राहून राहून असं वाटत असे। या तेजूमध्ये असं काय होतं की आपण तिच्याकडे ओढले गेलो। चांगला सुखाचा संसार होता, कुठल्याही फार मोठ्या मागण्या नव्हत्या की फार अवाजवी अपेक्षाही नव्हत्या शीतलच्या। एक साधी सुधी मध्यमवर्गीय गृहिणी। मुलं, संसार आला गेला यात पार बुडून गेलेली शीतल। कदाचित आपल्याकडे ती दुर्लक्ष करतीये, एक प्रेयसी म्हणून कमी पडतीये असं आपल्याला तेव्हा वाटत होतं का? तेजूने हात पुढे केला आणि आपण मागचा पुढचा विचार न करता त्याला प्रतिसाद कसा काय दिला? शीतलने आपल्याला प्रश्न केला, मी जर अशी वागले असते तर खरंच आपण सहन करू शकलो असतो? छे, शक्यच नाही। शेखरला नुसत्या विचारानेच अंगावर शहारा आला। शीतलवर फक्त माझाच हक्क आहे, शीतल दुसऱ्या कुणाचीच होऊ शकत नाही। मग तेजूबरोबर आपले संबंध आहेत हे कळल्यावर अजयला कसं वाटलं असेल? त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागली असेल। खरंच आपण त्या मोहाच्या क्षणी स्वतःवर ताबा ठेवायला हवा होता, मग हे पुढचे रामायण घडलेच नसते। 2 वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते की तुझा घटस्फोट होणार आहे आणि तू आपल्या कुटुंबाला गमावणार आहेस तर आपला विश्वास तरी बसला असता का? शेखर विचार करत एकटाच बसला होता। आतापर्यंत किती सिगारेटी ओढून झाल्या असतील याची गणनाच नव्हती। शेखर, माझा घटस्फोट झाला एकदाचा, सुटले बाबा त्या कटकटीतून। हे बघ मी काय आणलंय। मोठ्या पिशवीतून दारूची बाटली काढून शेखर पुढे नाचवत अर्पिता चित्कारली। शेखरला आजकाल या गोष्टींचा तिटकारा येऊ लागला होता। शांत सोज्वळ शीतलचा चेहरा राहून राहून त्याच्या डोळ्यासमोर येत असे। तुला आनंद नाही झाला? कसला? हेच की माझा घटस्फोट झाला त्या प्रित्यर्थ ही अख्खी बाटली संपवून आनंद साजरा करायचा आहे। मला बाहेर जायचं आहे ऑफिसच्या कामासाठी। लवकर ये हं, नाहीतर आपण असं करूया का, मी तुझं काम संपण्याच्या सुमारास गावात येते, मग तू आणि मी हॉटेलमध्ये जेवूया। मला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही। शेखरने तिचे बोलणे मध्येच तोडून टाकले। आजकाल शेखर आपल्याशी फटकून वागतो, तोडून बोलतो। ऑफिसमधून आल्यावर डोळ्यासमोर पेपर घेऊन बसतो, अगदी अजय सारखाच। अजयचं अरसिक शुष्क वागणं बघून, त्याचा कंजूस स्वभाव बघून तर आपण शेखरला जवळ केलं, पण शेवटी काय मिळालं आपल्याला? हा सुद्धा त्याच्यासारखाच तर वागतोय। पैचा हिशोब ठेवून वर घरी त्यातील कितीतरी पैसे देतो। उगाच आपण पळत्याच्या पाठी तर लागलो नाही ना। नाधड संसार, मुलं, नवरा, त्रिशंकू सारखं आयुष्य झालंय माझं। अर्पिता विचार करत राहिली। शोभाताई, मी शारदा गुप्ते बोलतीये। सवाष्णींची पूजा करायची आहे, शीतलला पाठवा। उद्या शुक्रवार आहे ना, तेव्हाच उरकून घेते। शारदाबाईंनी फोन ठेवला। मला बोलावलंय शारदा काकूंनी? शीतलने विचारले। हो, दरवर्षीच तर बोलावतात तुला, शोभाताई सहजपणे म्हणाल्या। हो, कबूल आहे, दरवर्षी बोलावतात, पण यावर्षी माझा मरायटल स्टेटस त्यांना सगळं माहीत आहे। आपली कुठलीच गोष्ट लपवलेली नाही आहे आपण। तरीही त्यांनी बोलावणं केलंय म्हणजे त्यांना त्याबाबत काहीच आक्षेप नाही आहे। तू जा बरं त्यांच्याकडे, फार किचकटपणा करत बसू नकोस, त्यांची खोटी होईल असं वागू नकोस, शोभाताईंनी शीतलला बजावले। शुक्रवारी शीतल शारदाबाईंकडे जायची तयारी करू लागली। हिरवीगार जिजामाता साडी, हातात पाटल्या, बांगड्या, गळ्यात लक्ष्मीहार। अहो, आज शीतल शारदाबाईंकडे गेली आहे, शोभाताई शीतलच्या आईला सांगत होत्या। काउन्सिलिंगमध्ये काय काय झालं, काही बोलली का शीतल? शेखरराव आले होते का? फारसं काही बोलली नाही, पण आला होता वाटतं। घटस्फोट घेतला तर काय परिणाम होईल ते त्या बाई सांगत होत्या म्हणाली। हो ना हो,
असा निर्णय घेतला तर सगळ्यांवरच परिणाम होतो. पण काय करणार, आपण एका मर्यादेपर्यंतच कोणाच्याही आयुष्यात शिरू शकतो. आता शाल्मलीलाही हळूहळू समजायला लागलंय. ती सुद्धा फारसे प्रश्न विचारत नाही आणि शैलेशचा तर प्रश्नच नाही. दार वाजलं वाटतं. शीतल आलेली दिसतीये. ठेवते हं फोन. शोभाताईंनी दार उघडले. दारात शीतल उभी होती, कोमेजलेल्या चेहऱ्याने. आत शिरली आणि तिने बेडरूमचे दार लावून घेतले. बेसिनपाशी हुंदके देत असावी. शीतल, अगं काय झालं? शारदाबाई काही बोलल्या का? शोभाताईंनी बेडरूमचे दार ठोठावले, पण शीतलने उघडले नाही. हळूहळू हुंदक्यांचा आवाज शांत झाला. आई, किती वेळ झोपणार आहेस अजून? उठ, आजीने खिचडी केली आहे, ती खाऊन परत झोप हवी तर. शैलेश दार ठोठावत होता तरी शीतल दार उघडेना. तेव्हा मात्र शोभाताईंचा धीर सुटला आणि त्यांनी धडाधड सुनंदाताई आणि मालतीबाईंना फोन केले. दोघींचीही मुलं धावतच आली. बेडरूमच्या दाराला धडका देऊन दार फोडले. घरातील आवाज ऐकून शेजारी धावत आले होते, पण परागने त्यांना दारातच रोखून काहीतरी कारण सांगून परतवायला सांगितले. आज शीतल बेडवर पडलेली होती. सुनंदाबाईंचा पराग डॉक्टर असल्याने त्याने पटकन तिची नाडी पाहिली आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. अर्ध्या तासात तिला ॲम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अरे देवा, काय केलंस हे शीतल? शोभाताईंच्या झोपेच्या गोळ्यांची रिकामी बाटली उघडी पडली होती. शीतलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पराग आणि प्रियांका अथक शीतलला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. सगळ्यात पहिलं म्हणजे बाहेरच्या कुणालाही ही बातमी कळणार नाही याची काळजी घ्या. प्रियांकाने तिघींनाही बजावले, नाहीतर पोलीस केस होऊ शकते. तिच्या आई वडिलांच्या कानावर तरी घातलं पाहिजे ना? हो, त्यांना कळवा, पण आजूबाजूला काही बोलू नका. तुम्हाला माहीतच आहे काय परिणाम होईल ते. विचारलंच तर अचानक तब्येत बिघडली म्हणून सांगा. मुलांना पण हेच सांगा. शीतलला काय झालं? शीतलच्या आईबाबांना घेऊन प्रमोद आला होता. तिची तब्येत अचानकच बिघडली. आई अंबाबाई, माझ्या शीतलला बरं कर. मी तुझी खाणा नारळाने ओटी भरेन. शीतलच्या आईने करुणा भागली. शारदाबाईंकडे गेली तेव्हा चांगली होती, पण अचानकच काय झालं कळलंच नाही. शोभाताईंना बोलताना त्रास होत होता. तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टर पराग प्रमोदला सांगत होता. तुमच्या आईवडिलांना शक्यतो कळू देऊ नका, नाहीतर त्यांना मानसिक ताण यायचा संभव आहे. शैलेशलाच प्रसंगाचे गांभीर्य कळल्याने तो धाकट्या बहिणीची काळजी घेत होता. मालतीबाईंची सुनेने दोन्ही मुलांना जेवायला वाढून ती त्यांना आपल्या घरी घेऊन गेली होती. काहीतरी गडबड आहे हे शेजाऱ्यांच्या लक्षात आले होते. ते त्याबद्दल विचारत पण होते, पण नेहाने, मालतीबाईंच्या सुनेने उडवाउडवीची उत्तरे दिली. जरी शेजारी चांगले असले तरी काय सांगता येतं की ते ही गंभीर बातमी बाहेर फोडणार नाहीत म्हणून. शीतल अजून बेशुद्धच होती. 24 तासात शुद्धीवर आली तर धोका टळला असता. शोभाताई, शीतलची आई, बाबा, प्रमोद सारेच चिंतातूर होऊन तिच्या हॉस्पिटलच्या खोलीबाहेर बसून होते. असं अचानक काय घडलं की शीतल इतकी सिरियस व्हावी? शीतलच्या बाबांना राहून राहून प्रश्न पडत होता. कोणी नीट उत्तर देण्याच्या मनस्थितीतच नव्हते. पराग आणि प्रियांकाची धावपळ सुरू होती. आई बाबा, तुम्ही आता घरी जाऊन झोपा. शोभाताई, तुम्ही सुद्धा घरी जा, विश्रांती घ्या, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. प्रियांकाने समजावले आणि तिघांना घरी पाठवले. प्रमोद शीतलच्या रूम बाहेरील बेंचवर बसून राहिला. नाईलाजाने ते तिघे घरी गेले. शीतलच्या कणण्याचा आवाज ऐकून नर्स धावत धावत वरांड्यात आली. डॉक्टर, डॉक्टर, पेशंट शुद्धीवर येतोय. शीतल कणहत होती, पण त्या आवाजाने सारेजण आनंदित झाले होते. शीतल शुद्धीवर आली म्हणजे तिच्या जीवावरचा धोका टळला होता. पराग धावतच तिच्या खोलीत आला. त्याला पाहून शीतल उठायचा प्रयत्न करू लागली, पण हाताला लावलेल्या सलाईनमुळे तिला उठता येईना. शीतल वहिनी, अजिबात उठायचं नाही. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. पडून राहा आणि मी देतो त्या गोळ्या औषधं कंटाळा न करता घ्या, म्हणजे लवकर बऱ्या व्हाल. जगायचंच नाहीये मला, मरायचं आहे. शीतलने अस्फुट उद्गार काढले आणि नुकत्याच आलेल्या शोभाताई रडवेल्या झाल्या. तू गेलीस तर मुलांनी कोणाकडे पाहायचं मग?
माझं ठीक आहे, निम्म आयुष्य संपलंय, पण मुलांचं काय? बाप दुसरीकडे निघून गेला आणि तू सुद्धा गेलीस तर मुलांनी अनाथाश्रमात जायचं का? शोभा काकू शांत व्हा. परागने शोभाताईंच्या दंडाला धरून हलकेच बाहेर काढले आणि तो त्यांची समजूत काढू लागला. काकू, कबूल आहे, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे, पण ते आता बोलण्याची वेळ नाही. शीतल वहिनींना मानसिक धक्का बसला आहे म्हणून त्या अशा वागल्या, नाहीतर त्यांनी अशी मोठी स्टेप घेतली असती का? त्या कुठे गेल्या होत्या? तिकडे नक्की काय झालं याची माहिती काढा, म्हणजे आपल्याला त्यांच्या मनाला जी दुखापत झाली आहे ती काउन्सिलिंगने काढता येण्यास मदत होईल. आली का शीतल शुद्धीवर? शीतलचे आईबाबा भल्या सकाळीच आवरून दाखल झाले होते. प्रमोद, जा तू घरी, आंघोळ करून ऑफिसला जायचं असेल ना? आई अंबाबाई, माझी शीतल शुद्धीवर आली, तुझेच उपकार आहेत. शीतलच्या आईने आकाशाकडे बघत हात जोडले. नक्की काय झालं होतं शीतलला? अचानक तिची तब्येत कशी काय बिघडली? शीतलचे बाबा, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. शीतल वहिनीने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. जगदंब जगदंब. शीतलचे बाबा थोडा वेळ गप्प बसले. खूप साधी भोळी आहे आमची शीतल, कुणाला कधी न दुखावणारी, सहनशील. काय आमच्या जावयाला दुर्बुद्धी झाली आणि त्या बाईच्या नादी लागला. हो बाबा, मी सुद्धा शेखरची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण त्याची द्विधा मनस्थिती झाली आहे. आमच्या शीतलमध्ये काय कमी होतं की त्यांनी त्या बाईच्या कच्छपी लागावं? काही प्रश्नांना उत्तरच नसतं काका. पराग उभा राहिला. येणाऱ्या पेशंटची रीक त्याला कर्तव्य करण्यासाठी साथ घालत होती. शीतल, चल आपण दोघे मिळून डब्बा खाऊया. प्रियांका टप्परवेअरचा डबा घेऊन उभी होती. कशाला प्रियांका, उगाच तुम्हाला त्रास? शीतल संकोचून म्हणाली. अगं, त्यात त्रास कसला? आमच्या बाई दोघांचा डबा पाठवतात, आज तिघांचा पाठवला, इतकंच. डबा उघडता उघडता प्रियांका बोलत होती. डब्यातील बटाट्याची भाजी तिने प्लेटमध्ये काढायला सुरुवात केली आणि शीतलच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. शैलेशला फार आवडते ही भाजी. शैलेश, शाल्मली शाळेत गेले का? आज दोघांचे पेपर्स मिळणार आहेत. शीतल हुंदके देऊ लागली. आज येणार आहेत दोघेही संध्याकाळी तुला भेटायला, त्यांचे मार्क्स दाखवायला. शैलेशची तशी काळजी नाही, तो समजूतदार आहे, पण शाल्मली म्हणजे नुसता धांदरटपणा. नीट प्रश्न वाचायचा नाही आणि धडाधड उत्तरं लिहून मोकळी. यावेळी काय गोंधळ घातला आहे कुणास ठाऊक. शीतल हळूहळू नॉर्मल होऊ लागली होती. तिच्या मनावर कुठला असा आघात होता की तिने एवढी मोठी स्टेप घ्यावी? कोणाला विचारावं शारदाबाईंकडे त्या दिवशी काय घडलं ते? कोण कोण होतं त्यांच्या घरी? का शारदाबाई स्वतःच तिला काही लागट बोलल्या? म्या होते शारदाबाईंच्या घरात. काय घडलं ते समज सांगते म्या तुम्हाला. त्या दिवशी शारदाबाईंकडे शीतलवहिनी एकल्या नव्हत्या. भुगुटेबाई आणि कुणीतरी 2 बाया आणि ती सटकर बाई होती, ती नवका चांडाळ चौकडीमधली बरणीवाणी दिसणारी भोचक भवानी. रुक्मिणी भांडी घासता घासता सांगत होती. ती चांडाळ चौकडीची बाई अन समध्या जणी बसल्या होत्या. शारदाबाई आत तयारीत गुंतलेल्या. ती बया आपल्या शीतल वहिनीला बघून म्हणाली, शारदाबाईंनी सवाष्ण बायांना बोलावलं आहे, मग ही नवऱ्यानं टाकलेली बाई हिथं काय करतीये? बाकीच्या बाया गडबडल्या. त्या भवानीला विरोध करायचा सोडून गप्प बसून राहिल्या. शीतल वहिनीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ती म्हणाली, मला माझ्या नवऱ्यानं टाकलं, यात माझी काय चूक? आणि ती उठून निघून गेली. बघितलंस रुक्मिणी, बायकाच बायकांच्या शत्रू असतात. आपल्या बोलण्यानं समोरच्या माणसाला काय वाटेल याची फिकीरच करत नाहीत बायका. शोभाताई उदास झाल्या. लोक काय 4 तोंडांनी बोलणार, आपण घट्ट राहायचं. तुझ्या बापाचं खाती का असं ठणकावून विचारायचं. सगळेच इतके रोखठोक वागू शकत नाही ना. काही जण शीतलसारखे असतात, गरीब स्वभावाचे. ही तर सुरुवात आहे, अजून काय काय होईल कुणास ठाऊक. एकली बाई दिसली की कावळ्यावाणी नजर ठेवत्यात आणि शुकुत्र्यावाणी शेपूट हलवत्यात. रुक्मिणीचं बोलणं तिखट असलं तरी सत्य होतं. बाहेरच्या जगाचा अनुभव होता तिला, पण शीतल, तिचं कसं होणार? शोभाताई चिंताक्रांत झाल्या. हॉस्पिटलमध्ये शीतलला वेळच वेळ होता.
शाळा, डबे, स्वयंपाक आला गेला काहीच नाही. संध्याकाळी आईबाबा शोभाताई येत असत तर रात्री प्रमोददादा नाही तर रात्रपाळीची एखादी नर्स असे सोबतीला. आश्चर्य म्हणजे प्रीतीवहिनी आणि श्वेता एकदाही फिरकल्या नव्हत्या. मनीषराव फळं बिस्किटं घेऊन आले होते. श्वेताच्या माहेरच्यांशी संबंध ठेवण्यासाठी धडपडत होते बिचारे. शीतलला अतिशय आवश्यक असा आराम इथेच मिळत होता आणि ती शांतपणे विचारही करू शकत होती. शीतल, धावपळ जरा कमी करत जा, माहेरी विश्रांतीला येत जा, आई कळवळून म्हणे. पण गेलं की प्रीतीवहिनी गप्पा मारायच्या निमित्ताने आत बोलावून घेई आणि हळूहळू कामाला लावी. आई शक्य तितकी मदत करायचा प्रयत्न करत असे, पण स्वयंपाकघर वहिनीने ताब्यात घेतले असल्याने आईचा निरुपाय होत असे. शाळेच्या सुट्टीत श्वेता आपली मुलं पाठवून देत असे आणि तिचं ऑफिस असल्याने मुलांचा धांगडधिंगा, भांडणे शीतललाच बघावी लागत. शोभाताई मदत करायच्या, पण त्यांनाही वयामुळे झेपत नसे. शीतलला विश्रांती मिळायला फक्त एकच पर्याय होता, कुठेतरी बाहेर फिरायला जाणे. पण शेखरला कधी त्याची निकड भासली नाही, कारण शीतलचा त्रास त्याने कधी समजूनच घेतला नव्हता. बिचाऱ्या शीतलची सगळीकडूनच कोंडी झाली होती. शारीरिक थकवा, मानसिक ताण. जेव्हा नवरा आपल्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा राहत नाही तेव्हा त्या बाईची किंमत शून्य असते. आणि आता तर शेखरने ताळतंत्रच सोडले आहे, म्हणूनच ती चांडाळ चौकडीमधली बाई. शीतलचे डोळे भरून आले. शीतल, सॉरी ग, आज इतके पेशंट होते ना, माझ्यामुळे तुला जेवायला उशीर झाला. प्रियांकाने डबा उघडला. अगं, डोळ्यात पाणी का आलंय तुझ्या? फार विचार करू नकोस. वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे खंबीर बन आणि बेडरपणे सामना कर. माझ्याकडे बघ, डॉक्टर असून मूल नाही म्हणून किती हेटाळणी केली असेल माझी, पण मी शक्यतो दुर्लक्ष करते आणि अगदीच तोंडावर अपमान केला तर सरळ उलट उत्तर देते. तेच जमत नाही ग मला. मग शिक, नाहीतर या जगात निभाव लागणं कठीण आहे. प्रियांका डबा संपवून हात धुवायला गेली. मला जमेल असं वागणं? शीतल विचार करत राहिली. शोभाताई, मी तुमची माफी मागते. शारदाबाईंनी हात जोडून विनंती केली. शोभाताई, मी आत तयारी करत होते, त्यामुळे बाहेर काय घडलं काहीच माहीत नव्हतं मला. बाहेर आले तर शीतल निघून गेली होती. तुम्ही त्या चांडाळ चौकडीच्या बाईला बोलवायला नको होते, किंवा आमच्या शीतलला बोलावले नसते तरी चाललं असतं, शोभाताई तीक्ष्णपणे म्हणाल्या. मी कधीच बोलवत नाही तिला, पण दुसऱ्या बाईला अचानक अडचण आली म्हणून बोलवावे लागले. आता परत कधीही बोलावणार नाही तिला. दुसऱ्यांना दुखावताना विचार करत नाहीत, पण त्यांच्या लक्षात येत नाही आपल्यालाही कधी ना कधी सुपातून जात्यात जायचे असते. शीतल प्रियांकाची वाट बघत होती. दोघींचे सूर छान जुळले होते. इतके दिवस प्रियांका हॉस्पिटलमध्ये आणि शीतल घरात बिझी असल्याने दोघींच्या भेटी केवळ सोसायटीचा सत्यनारायण किंवा वार्षिक स्नेहसंमेलन यामध्येच होत होता. पण आता रोज नाश्ता, जेवण करायला प्रियांका शीतलच्या रूममध्ये येत असे. दोघींच्या गप्पा इतक्या रंगत की शेवटी पराग एखाद्या नर्सला पाठवून प्रियांकाला बोलावून घेत असे. शीतल, तुला नोकरी करायला आवडेल? मला? छे ग बाई, मुलांच्या शाळा, घरचं काम, शिवाय आईंना आवडेल का? त्यांच्यावर ओझं पडेल नाही म्हटलं तरी. शोभा काकूंना मी आधीच विचारलंय, त्यांचा पाठिंबा राहील तू नोकरी केलीस तर. म्हणजे तुमचं आधीच बोलून झालंय? शीतलने आश्चर्याने विचारले. हो, कारण मला माहीत होते तू आढेवेढे घेशील, म्हणून सगळ्याचा पक्का बंदोबस्त आधीच करून ठेवला. शैलेशचा पण होकार आहे. उलट त्याला वाटतंय तू नोकरी करावीस. मी आणि नोकरी? मला कल्पनाच करवत नाही आहे ग. कधी केलीच नाही ना. ग्रॅज्युएशन नंतर लगेच लग्न, मुलं. मला जमेल नोकरी करायला? का नाही जमणार? जे नोकरी करतात त्यांनासुद्धा सुरुवातीला जडच जातं. चालेल, मी शोधते नोकरी. घरी गेले की वर्तमानपत्रामधल्या जाहिराती शोधायला सुरुवात करते. शोधायची काही आवश्यकता नाही. माझ्या मैत्रिणीच्या ऑफिसमध्ये वॅकन्सी आहे. कसली नोकरी आहे? HR डिपार्टमेंटमध्ये आहे. HR डिपार्टमेंट म्हणजे 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 वाघाचे पंजे. किती प्रश्न विचारशील?
उद्या तुला डिस्चार्ज देणार आहोत, नंतर तयारी करायची नोकरीवर हजर होण्याची. बरं बाई, तू म्हणशील तसं. इकडे घरी प्रीतीची फुलभाजी तडतडत होती. अहो, शीतलला डिस्चार्ज मिळणार आहे ना उद्या. तुमच्या आईसाहेब प्रेमात येतील लेकीच्या आणि घरी घेऊन येतील, पण आधीच सांगून ठेवते, शीतलला इकडे आणायची काही गरज नाही. स्वयंपाकाला बाई ठेवली आहे तिच्या घरी, तिला भरपूर आराम मिळेल तिकडेच. आमच्यासारखी नोकरी नाही करत ती, पण आपल्याकडेही बाई लावली आहे ना स्वयंपाकाला. फार वाद घालत बसू नका, मी म्हणते तसं वागा. प्रीतीने कमरेवर हात ठेवून नवऱ्याला बजावले. प्रमोद गप्प बसला. आई, मी नोकरीला गेले तर तुमच्यावर कामाचा भार पडेल. कशाला काळजी करतेस, आता मुलं मोठी झाली आहेत आणि स्वयंपाकाला बाई ठेवली की झालं. नोकरीवर रुजू होताना शीतलवर दडपणच आलं होतं. एकदा जाऊन ती ऑफिस बघून आली होती. ऑफिसच्या दरवाजात बस थांबत असे आणि घरापाशी गणपतीच्या मंदिराजवळ, म्हणजे येताना भाजीपाला किराणा आणता आला असता. मात्र सकाळी सगळं आवरून 9:30ला घराबाहेर पडावं लागणार होतं. पहिल्या दिवशी शीतलच्या मनात धाकधूक होत होती. तशा अधिकारीबाई स्वभावाने बऱ्या वाटत होत्या, पण त्यांनी टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू शकू का? प्रियंकाच्या मैत्रिणीचंच ऑफिस असल्याने त्या आपल्याला सांभाळून घेतील, पण किती दिवस? शीतलच्या मनात शंका कुशंका येतच होत्या. तिने आईलाही फोन केला होता. शीतलच्या नोकरीची बातमी ऐकून आई बाबा दोघेही खूप खुश झाले होते. आईने लगेच डबाभर लाडू करून आणले, आता शीतलला वेळ मिळणार नाही म्हणून. शीतलने मुलांचे डबे करून तयार ठेवले. कुकरची तयारी केली. शीतल, तुझं आवरायला घेतलंस की नाही अजून? आता घरात पुढचं मी बघते. अजून तुला कपडे बदलायचे आहेत. पर्समध्ये स्वतःचा डबा, पाण्याची बाटली घेतलीस का? बससाठी सुटे पैसे, थोडे स्वतःसाठी पैसे. शोभाताईंना पण दडपण आलेले स्पष्ट जाणवत होते. साहजिकच आहे, शीतलच्या नोकरीचा आज पहिला दिवस होता ना. मे आय कम इन मॅडम? शीतलने चाचरत विचारले. येस, कम इन, सरोज मॅडमने फाईलमधून डोकेवर काढत म्हटले आणि समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला. त्या शीतलला तिचं काम समजावून सांगू लागल्या. शीतल घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंदी हसू होते. अजिबात औपचारिकता नसलेले ते ऑफिस तिला फारच आवडले होते. गृहिणी आनंदी तर घर आनंदी. आज कितीतरी दिवसांनी त्यांचं घर आनंदाने उजळून निघाले होते. पुढे काय होतं बघूया पुढील भागात. पण कादंबरी कशी वाटतेय अवश्य कमेंट करून कळवा. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.